26 जुलै 2025 हा दिवस मुंबईकर कधीच विसरणार नाही, कारण याच दिवशी महाप्रलयकारी पाऊस पडलेला होता. त्याला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये 24 तासात 944 मिलीमीटर इतका पाऊस झालेला होता आणि त्या दिवशी मुंबई आणि मुंबईकरांची पावसानं चहूबाजूंनी कोंडी केली. मुंबई जलमय झाली. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. सर्वच पूरस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. बहुतांश रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली होती. रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. सर्व रस्ते जलमय झाले होते. सर्व यंत्रणा कोलमडून गेलेली होती. या महाप्रलयामध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिक आणि प्रवाशांची सुटका सुद्धा करण्यात आली. हा थरार त्यावेळी काहींनी अनुभवलेला आहे. या प्रलयकारी पावसामध्ये जवळपास 1000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2005 इतका पूर नंतर कधीच आला नाही. मात्र तरी सुद्धा दरवर्षी पावसाचा जोर वाढला की वस्तीचा थरकाप होतो. 20 वर्षांनंतरही या महाप्रलयकारी पावसाच्या आठवणी मुंबईकरांच्या मनामध्ये ताज्या आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक. मनश्री, आज पावसाची काय स्थिती आहे सध्या मुंबईमध्ये ते सांगशील? आणि त्याचबरोबर आज 26 जुलै आहे. सर्वांनाच माहिती असेल, तुलाही माहिती असेल, ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं. जे कॉलेजेसमध्ये होते ती मुलं सुद्धा अडकलेली होती. अनेकांचे जीव गेलेले होते. काय सांगशील? 26 जुलै ही तारीख कॅलेंडरच्या पानावर आली की अनेकांच्या काळजाचं आजही पाणी होतं आणि नजर आपोआप आकाशाकडे जाते की आज तर पाऊस नाही आहे ना. आज खरं तर मुंबईला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे, मात्र सकाळपासून पावसानं उघडीप घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज 26 जुलै आल्यानंतर आपोआपच डोळे आकाशाकडे गेले. आकाशातली परिस्थिती काय आहे, त्यावेळेसारखी ढगफुटी तर आज पुन्हा होणार नाही ना, अशी भीती अनेकांच्या मनात असते. जसं तू म्हणालीस की अनेक जण कॉलेजमध्ये होते. 2005 साली मी सुद्धा मुंबईत नव्हते, मात्र वर्तमानपत्रांमधून न्यूज चॅनलमधून ज्या बातम्या येत होत्या त्या सुद्धा काळजाचं पाणी करणाऱ्या होत्या. सध्या ज्या परिसरात मी उभी आहे हा परिसर आहे सायन गांधी मार्केटचा. एकदा या परिसराकडे नजर आपण फिरवूयात. या परिसरामध्ये 2005 साली 26 जुलैला ज्या आजूबाजूच्या अरुंद बोळ गल्ल्या आहेत या ठिकाणी अक्षरशः 4 ते 6 फुटांपर्यंत पाणी होतं. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा हा महत्त्वाचा भाग होता. बाजूला सायन्स स्टेशन आहे, ज्या सायन्स स्टेशनमध्ये शेकडो नागरिक, शेकडो मुंबईकर हे अक्षरशः अडकून पडले होते आणि थोडके नाही तर 2-2 दिवस अडकून पडलेले होते. अनेकांनी रेल्वे ठप्प झालेलीच होती, त्याच्यामुळे चालत जाण्याचा पर्याय स्वीकारलेला होता रुळांवरून. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की कमकुवत शरीरयष्टी असलेली माणसं अगदी सहजपणे या पाण्यामध्ये वाहून गेली. अक्षरशः मी ज्या आठवणी ऐकते त्यावेळी ज्यावेळी रिपोर्टिंग केलेलं होतं अनेक पत्रकारांनी, त्यांच्याकडून त्या आठवणी ऐकते किंवा इथल्या आजूबाजूच्या मुंबईकरांकडनं त्या आठवणी ऐकते, तेव्हा त्यांनी हे सांगितलेलं होतं की आमच्या बाजूनं मृतदेह वाहून जाताना आम्ही बघितलेले आहेत. इतकंच नाही तर रस्त्यावर बाजूला बाबा पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे म्हणून बाजूला लावल्या होत्या गाड्या लोकांनी आणि काचा बंद करून बसले होते. अनेकांचा, शेकडोंचा त्यामध्ये गुदमरून मृत्यू झालेला आहे. हे जे समोरचं दृश्य आपण बघतोय की आता याच सायन गांधी मार्केट परिसरामध्ये फारशी स्थिती काही वर्षांपूर्वी सुधारलेली नव्हती. इथे सखल भाग आहे, पाणी साचतं अगदी कमरेपर्यंत पाणी या ठिकाणी साचतं. त्यामुळे आता महापालिकेने पंप लावलेले होते. मात्र हे जे पंप आज आपण बघतो आहोत ते 2005 साली नव्हते आणि त्याचा खूप मोठा फटका मुंबईला बसलेला होता. अर्थातच तो न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा पाऊस होता. 944 मिलीमीटर म्हणजे जवळपास पूर्ण पावसाळ्यात 4 महिन्यांमध्ये जितका पाऊस पडतो तितका पाऊस अक्षरशः मुंबईमध्ये एका दिवसात पडलेला होता. आणि सकाळी 11 पर्यंत तर सगळं सुरळीत वाटत होतं मुंबईकरांना. मात्र सकाळी 11 नंतर अचानकपणे पावसाचा जोर वाढला आणि दुपारी 2 वाजता अक्षरशः मध्यरात्री असतो तितका काळोख मुंबईत बघायला मिळालेला होता. त्यामुळे सायन गांधी मार्केटचा परिसर असेल, कुर्ला असेल किंवा दक्षिण मुंबईकडचे काही भाग असतील हे संपूर्ण पाण्याखाली गेलेले होते. विशेषतः मुंबईच्या उपनगरांना म्हणजे ज्या ठिकाणी मी उभी आहे तिथून पुढे हा फटका जास्त बसलेला होता. सायन गांधी मार्केट असेल, कुर्ला असेल, मिठी नदीचं पात्र असेल, या ठिकाणी मोठा फटका बसलेला होता. लोक बेघर झाली. इतकंच नाही तर 1094 लोक यामध्ये मृत्युमुखी पडली. हा छोटा आकडा नाहीये. जखमींची तर गणती आजवर सुद्धा होऊ शकलेली नाही. अनेकांनी आपलं घर गमावलं, आपलं सर्वस्व गमावलं, आपले नातेवाईक गमावले. जी मुंबईची जीवनवाहिनी आहे, मुंबईची लाईफलाईन रेल्वे, ती तब्बल 10 दिवस ठप्प होती. त्याच्यामुळे मुंबई ठप्प होणं म्हणजे काय हे त्या
वेळच्या मुंबईकरांनी अनुभवलेला आहे। खरं तर मुंबईकरांच्या पायांची गती इतकी आहे, मुंबईकरांच्या घड्याळाचा वेग इतका आहे की तो कुणीच रोखू शकत नाही। मात्र त्या दिवशी 26 जुलैला पावसानं तो रोखलेला होता आणि त्यामुळेच 26 जुलै 2005 ही मुंबईच्या इतिहासातली एक भळभळती जखम म्हणायला हवी। ही भळभळती जखम आजही खरं तर पूर्णपणे बांधली गेलेली नाहीये। आज सुद्धा जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, मुंबईमध्ये अनेक सखल ठिकाणी पाणी साचतं, तेव्हा मुंबईकरांच्या काळजाचा थरकाप उडतो आणि मुंबईकर आपली सावधानता, आपली सुरक्षितता पहिल्यांदा बघता। अर्थातच ते खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे आणि म्हणूनच झी 24 तासकडनं आज सुद्धा मुंबईकरांना हे आवाहन केलं जात आहे की आज सुद्धा मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे। मुंबईमध्ये भरतीच्या मोठ्या लाटा उसळणार आहेत। त्याच्यामुळे जर मुसळधार पाऊस असेल, जर परिस्थिती बिकट होते अशी जाणीव तुम्हाला होत असेल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहोचा, स्वतःचा जीव वाचवा। इतकंच नाही तर इतरांना सुद्धा मदत करा। अर्थातच मुंबईकरांची जी गती आहे ती कधी थांबणार नाही। मात्र 26 जुलैची जखम अजूनही भळभळतीच आहे। अगदी धन्यवाद मनश्री सांगितलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।